त्याच्यानंतर पेट्रोलिंग सातत्याने आम्ही म्हणतोय महिला पोलिसांचं पेट्रोलिंग वाढवा. महाराष्ट्रामध्ये जे महिला सुरक्षितता किंवा महिला न्याय देण्यासाठी जी यंत्रणा होती त्याला आज अध्यक्ष नाही. आणि मग न्याय मागण्यासाठी जायचं कुठे. पण ही बाजू असतानाही मी माननीय पोलीस यंत्रणेचे, माननीय मुख्यमंत्री, माननीय SP पुणे जिल्ह्याचे यांचे मनपूर्वक आभारी मी मानते की एक गोष्ट त्यांनी केली, ती मान्य केली पाहिजे आपण, की काल हे झाल्यापासून तातडीने अटक झाली आणि पोलीस यंत्रणेने साथ दिली आहे नागरिकांना. पण ह्याच्यात आम्ही समाधानी नाही. याचं कारण असं, ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या झाली, या घटना कुठेही होता कामा नये. आणि महत्वाचा प्रश्न आहे की हा या माणसाच्या नराधामाचा 3रा गुन्हा होता. मग जर 3रा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली, दुसऱ्या कृती, गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली. आमची लेक एवढी गोड चिमुरडी, आमची लाडकी, तिची हत्या होईस्तोवर थांबलं होतं का महाराष्ट्राचं सरकार. काल पोलिसांनी अतिशय यंत्रणा लावली, पण हीच यंत्रणा जर पहिल्याच गुन्ह्यानंतर या नराधामाला फाशी मिळाली असती तर पुढच्या 2 महाराष्ट्राच्या लेखी वाचल्या नसत्या का. त्यामुळे मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून. फास्टॅग कोर्टाचं तुम्ही म्हणताय, पण पुण्याचं जे शिवाजीनगर कोर्ट आहे तिथे फास्टॅगच्या ज्या केसेस आहेत ते चालवण्यासाठी स्पेशल कोर्टच नाहीये, साध्या कोर्टात ते चालवलं जातं, त्यामुळे विलंब होत आहे. मग फास्टॅगचा आदेश देऊन याचा उपयोग काय. आश्वासन नकोय आम्हाला, आम्हाला ऍक्शन पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे. आम्ही सगळे नागरिक इथले ग्रामस्थ जाणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला. त्याच्यामुळे ते स्वतः वकील आहेत आणि ते स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत. आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, अतिशय विनम्रपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. सेम घटना जी आता चाकणमध्ये घडली, एका मुलावरती लैंगिक अत्याचार करून त्याचाही त्याची हत्या. हे वर्दीची भीती राहिलीच नाही. ही विकृती कशी वाढते, त्या वर्दीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांना मला सार्थ अभिमान आहे. पण मग त्या वर्दीची का भीती राहिली नाही सामान्य माणसाला या विकृतीला. म्हणून काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे. याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. फास्टॅग कोर्टात चालवायचं आश्वासन देतात, मात्र त्याच्यानंतर काही होताना दिसत नाही. पण ह्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही, त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही. खरं तर पोलीस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला हवं होतं, कारण 3 गुन्हे या आरोपीला याबद्दल केले. पोलीस कुठेतरी कमी पडलेले आहेत का. आणि अर्थातच आता आम्ही माहिती घेतोय. मी SP नाही विचारलं, SP माहिती घेत आहेत की आधीच्या 2 गुन्ह्यानंतर ह्याला बेल मिळालीच कशी. या माणसाला त्यांच्या गावातून बाहेर काढून टाकलेलं आहे, हाकलून दिला होता त्याला गावातून. मग जर गावातून हाकलून दिलेला माणूस आपल्या नसरापूरमध्ये आलाच कसा, पोलिसांनी का लक्ष दिलं नाही, एक तर त्याला बेलच कशी मिळाली, हाच पहिला मुद्दा. पोलीस स्टेशन होतं ते शिफ्ट करण्यात आलं. तेच मी तुम्हाला म्हणले ना, मी अखिलशी माझं बोलणं झालेलं आहे. शिफ्ट करताना पोलिसांनी तिथल्या कायदा व्यवस्थेची काळजी घ्यायला हवी होती. ही घटना टळली असती, मात्र शिफ्ट केल्यानंतर परत दुर्लक्ष झालं असेल त्या स्थानिक महिलांचा आणि त्यांच्या सुरक्षतेचा सुद्धा प्रश्न असल्याचं महिला म्हणतायत की त्या मुलीवर झालं, आमच्या मुलींचं काय. हा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. माझं SP पुण्याशी सविस्तर या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मंगळवारी भेटू तेव्हा हा मुद्दा पुन्हा आम्ही मांडणार आहे आणि आजच मी माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयाचं पत्र लिहिणार. काल 2 व्हीलरवर नेण्याची माहिती ग्रामस्थांनी दिलेली आहे, अँब्युलन्स पण आणू दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक गोष्टी आहेत, ज्या गॅप्स आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत,
माझं म्हणणं आहे, आम्हाला आता पहिलं प्राधान्य की त्या नराधामाला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये केस चालून फाशी देणं ही आमची पहिली मागणी आहे. आणि ही घटना आता नसरापूरला झाली ती परत कधीही आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये याच्यासाठी जी काही यंत्रणा लावावी लागेल त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावं. आता त्याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. परंतु त्याच्यानंतर परत मग 14 दिवसांची पोलीस कोठडी देऊन पुन्हा त्याला जेलमध्येच पाठवणार होता. आता आजच प्रशासनाची आम्ही खूप फॉलोअप घेतोय. त्यामुळे पुढचे 15 दिवस कसे जातील हे आता माननीय मुख्यमंत्र्यांनाही मंगळवारी भेटलं आणि एसपींशी आम्ही सगळे बोलतोय. एसपीनी आम्हाला शब्द दिला की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तातडीने न्याय देतील. त्याच्यामुळे आपण एक आठवडा 2-4 दिवसाची वेळ ही पोलिसांना देऊ आणि पोलिसांना आम्ही आमच्या अटी शर्ती सांगितल्यात. आम्हाला या नराधामाला तातडीने फाशी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. काही नागरिकांनी आज आंदोलन केलंय रात्रीपासून. त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा अशी मागणी लोकांची. अक्षय शिंदेचं अर्थातच म्हणजे लोकांची नाराजीची ही रास्तच आहे ना. बरोबर आहे जी मागणी आहे लोकांची. काय पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली अशी काळी मार फासली आहे माणूस केला आणि दुर्दैव आहे. अक्षय शिंदे प्रमाणे केलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आता माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आम्ही परवाच्या दिवशी. परवा आमची मीटिंग आहे. मग त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती देणार. आधीच्या फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेला केस केंद्राने परत पाठवलेला आहे शक्ती कायदा पुन्हा एकदा अधिवेशन बोलवा. शक्ती कायदा ही रोहितची मागणी पूर्णपणे रास्त आहे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे ही आमची मागणी. फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या केसेसचा निकाल अजूनही आला नाही. ही तरी निकाली पडेल का असं वाटतं? त्याचा फॉलोअप आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून करणार आहोत आणि या चिमुकलीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काही हिंदी घे. बघ राम ना. टुडे नो अदर टॉपिक. आजचा दिवस जरा सेन्सिटिव्ह प्लीज. उद्या जिस तरह से यह हादसा हुआ है, ये जो घटना हुई है उसका हम बहुत दुख हमसे हुआ, उसका हम खंडन करते हैं. कल से पुलिस यंत्रणा और जो गिल जी है यहाँ के एसपी उनसे हमारी लगातार बात हो रही है. जिसने ये घिनौनी हरकत की उसको अभी पुलिस कस्टडी में लिया गया है और हमारी मांग है कि फास्ट ट्रैक कोर्ट में ये केस चला जाए और उसको जल्द से जल्द फांसी की शिक्षा होनी चाहिए. आप अभी परिवार से मिले क्या बात? जो अंदर बात हुई वो आपको मैं नहीं कह सकती, लेकिन बहुत बहुत दुख की घटना है और बहुत अस्वस्थ बहुत दुख सबको हो रहा है और ऐसी घटना कहीं भी किसी की फैमिली में ना हो. 2 केसेस इस पे थे. हमारा यही सवाल महाराष्ट्र सरकार को है, पुलिस को है कि अगर उस पे 2 केसेस ऑलरेडी हो चुके हैं तो ये बेल पे आदमी छूटा कैसे? उसको उसके गांव से भी निकाला गया था तो यहाँ क्यों घूम रहा था वो? शायद अगर पहले ही उसको फांसी दे देते तो हमारी 2 बच्चियां बच जाती. इसका जवाब तो सरकार को देना पड़ेगा. हमारे शक्ति कायदा उद्धव जी जब मुख्यमंत्री थे तब उद्धव जी ने बहुत अच्छा सुझाव दिया था, एक शक्ति कायदा. हम सब ने दिल्ली भी प्रस्ताव भेजा था लेकिन दिल्ली की सरकार ने उसके बारे में कुछ नहीं किया. शायद वो कायदा अब अमल होता तो ये जो घिनौनी चीज हुई है इसको पहले ही फांसी लगती. लोगों ने बहुत बड़ा आंदोलन किया, मांग की